मसल बिल्डिंग हे बायकांसाठी पर्टिक्युलरली खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ती ॲक्च्युली आपल्या भविष्यामध्ये जी फेज येणार असते, ज्याला मेनोपॉज म्हणतो आपण, त्याच्यासाठीची पूर्वतयारी असते, जी खरं म्हणजे 30शी नंतरच करायला पाहिजे. म्हणजे जे काही मसल मास असतं ते आपल्याला मेनोपॉझल एजमध्ये सपोर्ट करणार असतं. अनेक गोष्टी ज्या मेनोपॉज नंतर होतात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस असेल किंवा बोन डेन्सिटी कमी होणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मेनोपॉज नंतर होतात, त्यांची तीव्रता कमी होण्याचं काम हे जर का आपण मसल हेल्थ चांगली ठेवलेली असेल तारुण्यामध्ये तर होतं. त्यामुळे मसल बिल्डिंग हे बायकांनी केलंच पाहिजे. त्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग हे करायला पाहिजे. ह्याच्यासाठी काही अगदी सिंपल गोष्टी घरातही करता येऊ शकतात. ते म्हणजे 5 किलोचे 10 किलोचे अशी पोती भरून ठेवायची आणि ती उचलून तुम्हाला किती वेळ उभं राहता येते हे घड्याळामध्ये बघून नोट करायचं. त्याला फार्मर्स कॅरी हा एक्सरसाइज म्हणतात आणि एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन तुम्ही किती अंतर चालू शकताय ते बघायचं. आणि ही शक्ती तुमच्यामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये खांद्याची ताकद, पाठीच्या मसल्सची ताकद, दंडाची, फोरआर्म्सची ताकद ही कामी येते. आज आपण ब्लिंकिटवरनं ग्रोसरी घरी मागवतो. आपली आई आजी ज्या काळामध्ये ग्रोसरी घरामध्ये आणायच्या त्यावेळेला त्या मोठ्या पिशव्या सहज उचलून आणायच्या दोन्ही हातांमध्ये. सो ही एक क्षमता त्यांच्यामध्ये होती, ती आज आपली गेली आहे, कारण आपण ऑनलाईन ग्रोसरी मागवतोय. मायावर ठेवलेल्या गोष्टी काढणं आणि पुन्हा आत टाकणं अशी जी घरातली कामं आहेत ती जास्तीत जास्त आपण स्वतः करावी. म्हणजे मग सगळे मसल्स हे वापरात राहतात आणि त्यांची ताकद कमी होत नाही.